नमस्कार बालमित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत अयुक्त उच्चार असलेल्या शब्दांचे व वाक्यांचे वाचन व लेखन। ओके बालमित्रांनो, मराठी प्रमाण भाषेमध्ये मराठी शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर जर एक मात्रा येत असेल आणि तोच शब्द जेव्हा आपण बोलीभाषेत बोलतो तेव्हा एक मात्रा ऐवजी आपण त्या अक्षरावर शिरोबिंदू देऊन वाचतो, म्हणतो किंवा लिहितो। उदाहरण पहा, हे झाले असं न म्हणता आपण बरं झालं असं म्हणतो। बरे झाले हे प्रमाण भाषेतील मराठी शब्द आहे, परंतु बोली भाषेमध्ये मात्र आपण बरं झालं असं म्हणतो। मग बरं मध्ये र वर आपण जो शिरोबिंदू देतो त्याचा उच्चार अयुक्त असतो, बरं बरं। ओके, झालं ल वर सुद्धा शिरोबिंदू देतो तर त्या शिरोबिंदूचा उच्चार अयुक्त असतो, झालं झालं। ओके, तर असं अयुक्त उच्चार असलेले शब्द ऐका, म्हणा, लिहा, वाचा। ओके, चला बरं। आणखीन एक बालमित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा मी बरं म्हटले तेव्हा बरं असं न वाचता बरं र वर मी थोडासा जोर देऊन वाचत आहे, म्हणजे ज्या अक्षरावर अयुक्त शिरोबिंदू आलेला आहे त्या अक्षराला किंचित आपल्याला जोर देऊन वाचावं लागेल किंवा बोलावं लागेल। पहा पुन्हा एकदा, बरं, खरं, फळं, असं, कसं, सगळं, जमलं, हलकं, पडलं, असतं, माझं, गाणं, झालं, ताजं, काळं, आमचं, आपलं, पाखरं, माणसं, फाटकं, धपाटं, वाकडं, कापलं, भाजलं, लाकडं, पिवळं, तिरकं, किडकं, हिरवं, पाहिलं, मुलं, फुलं, जुळं, तुझं, पुढं, जेवढं, नेमकं, ठेवलं, वेगळं, तेवढं, मोजकं, बोलणं, कोरडं, मोकळं, मोडकं, चांगलं, जांभळं, चांदणं, पांढरं, तांबडं। ओके बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल अयुक्त उच्चार असलेल्या अक्षरावर जेव्हा तो शिरोबिंदू येतो तेव्हा त्या अक्षराचा उच्चार करताना वाचताना त्यावर थोडासा जोर देऊन वाचायचा आहे। पुढे पहा, वाक्य वाचूयात। ऐका, म्हणा, लिहा। माझं जाणं योग्य होतं, तिथं पिवळं फडकं आहे, तुझं बोलणं चांगलं आहे, काळं वांग भाजलं आहे, चांदणं पांढरं पडलं आहे, आईनं धपाट बनवलं आहे, आमचं नेमकं ठरलं आहे, किडकं फळ खाली पडलं। ओके, तर बालमित्रांनो, हे शब्द, ही वाक्य वारंवार वाचा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहा। ओके, तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। धन्यवाद।